नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हॉट्सॲप बिझनेसचा सेटअप कसा करायचा. आपल्याकडे मित्रांनो दोन प्रकारचे व्हॉट्सॲप असतात. एक मुळात असते ते म्हणजे व्हॉट्सॲप रेग्युलर, जसे की हे असते हे व्हॉट्सॲप रेग्युलर येते, आणि हे जे असते बीचं चिन्ह असतं ते म्हणजे व्हॉट्सॲप बिझनेस. तर व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये त्या प्रकारची सेटिंग्स असतात. तर व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये सेटिंग्स कशा पद्धतीने करायची जेणेकरून आपले कस्टमर अट्रॅक्ट होतात आणि आपल्या कस्टमरला आपल्या बिझनेसची संपूर्ण माहिती ही व्हॉट्सॲप बिझनेसद्वारे मिळते. तर आपण बघूयात व्हॉट्सॲप बिझनेसचा सेटअप कसा करायचा. हे जे आहे आपलं व्हॉट्सॲप बिझनेस, म्हणजे आपण व्हॉट्सॲपमध्ये आलो, इथं 3 डॉटवरती क्लिक केलं की खाली सेटिंग्स असतात. सेटिंगमध्ये गेला की बिझनेस टूल्स असतात. बिझनेस टूल्समध्ये हे तुम्हाला सगळे प्रोफाईल बघायला भेटतात. ह्याच्यामध्ये टूल्स आहेत हे बिझनेसचे. आपण त्याच्यामध्ये आता बघणार आहे की आपल्या कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आपला व्हॉट्सॲप बिझनेस हे कशा पद्धतीने सेटअप करायचा. तर चला मित्रांनो, बघूयात आपण व्हॉट्सॲप बिझनेसचा सेटअप कसा करायचा. प्रथमतः आपण बिझनेस टूल्समध्ये आल्यानंतर प्रोफाईल्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या बिझनेसची जी काय प्रोफाईल्स आहे, आपला बिझनेसचा जो काही लोगो आहे, जी काय कवर फोटो आहेत, ते सगळे आपल्याला कवर करता यावे लागतात. त्यासाठी आपण पहिल्यांदा कवर फोटो बघूयात. कवर फोटो इथून तुम्ही गॅलरीतून तुमच्या घेऊ शकता. जसं की असा कवर फोटो तुम्ही तुमच्या गॅलरीतून घ्यायचा आहे. हे या पद्धतीनं तुम्ही क्रॉप करू शकता. कवर फोटो तुम्ही टाकल्यानंतर ते लोडिंग होत आहे. ह्या पद्धतीचा कवर फोटो बसतो, जसं की आपण बिझनेस पेजला, फेसबुक बिझनेस पेजला टाकतो. देन आपण तुम्ही इथं तुमचा लोगो म्हणजे लोगोची फाईल जर म्हणजे तुमची जर कर्वमध्ये असेल किंवा तुमची रेग्युलर फाईल असेल या पद्धतीची, तर तुम्ही ती रेग्युलर फाईल ह्या पद्धतीची घेऊ शकता. बरोबर. तर ह्या पद्धतीची आपण बिझनेस फाईल घेऊया. हा झाला आपला कवर फोटो आणि आपला डिस्प्ले प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल आपली. बरोबर. आपला इमेज इथं आपण कवर फोटो आणि डिस्प्ले प्रोफाईल टाकला. त्यानंतर आपण बिझनेस नेम, हे दिसते तुम्हाला बिझनेस नेम, इथं आपण बिझनेस नेमवरती केलं तर आपलं जे काही बिझनेसचं नाव आहे ते तुम्ही टाकायचं आहे मित्रांनो. जे काही तुमच्या बिझनेसचं नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. द जॉईंट बिझनेस असं या पद्धतीचं तुमच्या बिझनेसचं तुम्ही नाव टाकायचं आहे. मी ते नाव टाकले टेम्पररी. इथं द जॉईंट बिझनेस टाकल्यानंतर इथं ऑदर कॅटेगरी किंवा ऑदर बिझनेस आपण कॅटेगरीमध्ये आता आपला बिझनेस कशाच्या रिलेटेड आहेत हे बघायचं. इथं सगळे कॅटेगरेशन दिले. बरोबर. जर समजा इथं तुमची कॅटेगरेशन नसेल किंवा तुम्हाला काहीच नॉन नसेल किंवा त्यातलं समजलं नाही, तर तुम्ही इथं डायरेक्टली ऑदर बिझनेस टाकू शकता. आपला एज्युकेशनच्या रिलेटेड पण येतो. मी एज्युकेशन आणि ऑदर बिझनेस आहे. तुम्ही 2-3 ऑप्शन टाकू शकता, तुम्हाला जो वाटतोय तो. बरोबर. ते टाकल्यानंतर तुमचा ॲड्रेस मित्रांनो, इथं तुमचा ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर टाकायचा आहे. तुमचा ॲड्रेस जो काय असेल, आता मी सातारा टाकतो फक्त कारण मी सातारचा आहे. तुमचा जो काय ॲड्रेस असेल तो तुम्ही इथं टाकू शकता. प्लस तुम्ही सेट लोकेशन मॅप हे पण टाकू शकता. लोकेशन मॅप पण टाकू शकता. ॲड्रेस पण टाकू शकता. ठीक आहे. सेव्ह. आपण इथं सेव्ह केलं. ॲड्रेस दिसतोय तुम्हाला, नाव दिसतंय, कॅटेगरेशन दिसतंय. प्लस तुमच्या बिझनेसची जी काही वेबसाईट असेल हे URL असतात. HTTP दिसतंय तुम्हाला, ते URL असतात. काही लोक काय करतात, हे कट करून टाकतात. ते कट करायचं नाही मित्रांनो. हे असं पेस्ट करायचं. तुमच्या बिझनेसची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट इथं शो करायची या पद्धतीची. बघा, या पद्धतीची तुम्ही वेबसाईट अपडेट केली तर ती वेबसाईट दिसते. अजून जर कोणती तुमची वेबसाईट असेल किंवा तुम्हाला अजून काही प्रोफाईल शो करायचे असतील तर ते तुम्ही इथं शो करू शकता ॲड वेबसाईटमध्ये. तर आपल्याला ते काही करायचे नाही. आता बिझनेसचा मेल आय डी, तुमच्या बिझनेसचा जो काही मेल आय डी असेल तो तुम्ही मेल आय डी इथं टाकू शकता. मी माझ्या बिझनेसचा टाकतो ह्या पद्धतीचा तुम्हाला जो मेल आय डी तुमचा आहे तो मेल आय डी तुम्ही टाकू शकता. बरोबर. आता इथं आलं मित्रांनो ॲड अ डिस्क्रिप्शन. बरोबर. आता डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकणार मित्रांनो, तर ॲड अ डिस्क्रिप्शनमध्ये इथं तुम्हाला दिसतंय बघा. इथं तुम्ही ही गलती करायची नाही मित्रांनो. जसं की आपण म्हणतो की डिस्क्रिप्शनमध्ये आपण मोठे डिस्क्रिप्शन टाकूयात. आपण ट्राय करूयात. जसं एक्झाम्पल अशा पद्धतीची जर डिस्क्रिप्शन तुम्ही टाकली मोठी तर ती तुमची कदाचित बसू शकणार नाही. तर तुम्ही डिस्क्रिप्शन पण तुमची टाकू शकता. जसं की आता मी डिस्क्रिप्शन टाकतोय. हे बघा मित्रांनो,
डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमची डिस्क्रिप्शन सेव्ह केली बरोबर, तर इथं तेवढीच डिस्क्रिप्शन बसते जेवढी व्हॉट्सॲपने आपल्याला दिलेली आहे बरोबर. तुम्ही तुमच्या बिझनेसची डिस्क्रिप्शन इथं टाकू शकता. बेसिकमध्ये थोडक्यात टाकायची आपल्याला डिस्क्रिप्शन. इथं तुम्ही 200 या 500 मिनिमम शब्द टाकू शकता डिस्क्रिप्शन. मी जस्ट एक्झाम्पलसाठी इथं टाकतो एक्सपर्ट इथपर्यंत टाकूयात आपण बिझनेसपर्यंत. बघा बिझनेसपर्यंत टाकली डिस्क्रिप्शन. तुमच्या बिझनेसची जी काय असेल, आता कुणाचा व्यवसाय कॉर्पोरेट सेक्टरचा असेल, कुणाचा रेग्युलर शॉप असेल, कुणाचं मोबाईल शॉप असेल, तर तुमचं डिस्क्रिप्शन काय मराठीत टाकले तरी चालतं, इंग्लिशमध्ये टाकलं तरी चालतं. इथं डिस्क्रिप्शन तुमचं टाकायचं मित्रांनो. हे झालं डिस्क्रिप्शन तुमचं बरोबर. इथं मेल ID टाकला, नंतर आपण डिस्क्रिप्शन टाकलं बरोबर. आता इथं तुमची आवर्स टाकायची. आता जर आपलं दुकान असेल, शॉप असेल किंवा आपला एखादा ऑफिस असेल, तर मंडेला तुमचं ऑफिस किती वाजून किती मिनिटांनी असतं ते तुम्ही टाकू शकता. शेड्यूल म्हटलं तर तुम्ही ऑलवेज ओपन म्हटलं तर 24/7 दाखवणार. ओपन सिलेक्टेड आवर्स म्हटलं तर तुम्हाला 10 वाजता ओपन, 10 ते तुम्ही 6 वाजेपर्यंत बरोबर. 10 ते 6 किंवा काही लोकांचं 8 असतं, तर आपण 10 ते 8 करू शकतो. इथं 10 ते 8 20 म्हणजे 8 करू शकता. असंच तुम्ही बाकीच्या वेळेला पण टाकू शकता शेड्यूल. आपण आता ऑलवेज ओपन करूयात. सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर इथं तुम्ही प्रोडक्ट म्हणजे जस्ट एक्झाम्पल, म्हणजे आता तुमचं प्रोडक्ट जे काय असेल, म्हणजे द जॉईंट बिझनेसचे प्रोडक्ट काय काय ते आम्ही फूड लायसन काढतो, शॉपॅक काढतो, डिजिटल मार्केटिंग करतो, तर त्याचे काय प्रोडक्ट असतील. आता समजा आपण डिजिटल मार्केटिंगमध्ये बघूया प्रोडक्ट बरोबर. आता इथं कॅटलॉग आपले प्रोडक्ट काय काय तिथं आपल्याला ॲड करायचे. ॲड अ न्यू आयटम बरोबर. ॲड अ न्यू आयटममध्ये आपण काय काय करणार आहेत मित्रांनो, तर आपले प्रोडक्ट जे काय आहेत, म्हणजे आता जस्ट एक्झाम्पल आपले प्रोडक्ट काय काय तिथं आपण तुमच्यासाठी शॉर्टलिस्टेड करून ठेवलेत. आता इथं आपण प्रोडक्ट आपले घेतलेले आहेत मित्रांनो. हे प्रोडक्ट आपण काय करायचे आहेत, हे प्रोडक्ट तिथं टाकायचे आहेत. आपले प्रोडक्ट टाकल्यानंतर बघा हे प्रोडक्ट आपण तिथं टाकूयात. हे प्रोडक्ट आपण या पद्धतीने इथं टाकूयात. बघा या पद्धतीने आपण प्रोडक्ट टाकले. समजा आता इमेज इथं मी ही टाकली बरोबर. आता मी हीच इमेज मला टाकायची, तर आपण काय करायचं मित्रांनो, हीच इमेज तुमची बरोबर, हीच इमेज आपण सेव्ह करूयात. कॉपी बरोबर. ही इमेज आपण सेव्ह केली. देन आपल्याला इथंच इमेज टाकायची आहे बरोबर. तर ती इमेज आपण इथं क्रॉप पण करू शकतो मित्रांनो. बघा आपण इथं इमेज ती क्रॉप करून टाकायची. आपली इमेज आपली क्रॉप केली, टाकली इथं. देन सेंड बरोबर. आपली इमेज आपण टाकले. आयटम नेम बरोबर, म्हणजे आपल्याला कशा संदर्भात ती इमेज टाकली आहे आपण बरोबर. तर ती इमेज आपण टाकली बरोबर. आपण इथं लिहिचं बेसिकली शॉप ॲक्ट. येस शॉप ॲक्ट. प्राईस त्याची आपण साधारणपणे 600 रुपये प्राईज आहे. सेल प्राईज म्हणजे आपल्याला विकायचे एक साधारण मी टाकतोय आता. बघा मित्रांनो सेल प्राईज आहे माझी 500 बरोबर. पण इथं सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्राईज जी आहे ती कधीही कमी टाकायची नाही, प्राईस जास्त टाकायची आणि सेल प्राईस फक्त कमी टाकायची. डिस्क्रिप्शन, आता डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड, ह्या शॉपॅकच्या रिलेटेड तुम्ही काय काय डिस्क्रिप्शन आहेत तर मी इथं काढून ठेवले आहेत मित्रांनो. तसे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड तुम्ही डिस्क्रिप्शन तुमचे काढून घेऊ शकता बरोबर. तसे तुम्ही डिस्क्रिप्शन काढून घ्यायचेत, ते तुम्ही डिस्क्रिप्शन तिथं टाकायचेत या पद्धतीचे. बघा या पद्धतीचे तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता तुमचे. ह्या पद्धतीचा सुंदर असा मेसेज तुम्हाला ChatGPT भेटेलच. ह्या पद्धतीचे तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता. कंट्री, आता कंट्री इथं इंडिया ऑटोमॅटिक येतं कन्फर्म बरोबर. कंट्री इंडिया बरोबर. ह्या पद्धतीचे तुम्ही एक आयटम ॲड केला म्हणजे एक कॅटलॉग बरोबर. सेव्हिंग अ कॅटलॉग बरोबर. ह्या पद्धतीचा तुम्ही एक कॅटलॉग तयार केला. असे तुम्ही भरपूर सारे कॅटलॉग तुमच्या बिझनेसचे करू शकता. देन अजून एखादा कॅटलॉग आपण बघूयात बरोबर मित्रांनो. ह्या पद्धतीचे कॅटलॉग आपण करू शकतो. आपण दुसरा अजून अभ्यासासाठी कॅटलॉग बघूया. हा आहे आपला डिजिटल मार्केटिंगचा कॅटलॉग बघू. तर देन आपण ह्याचं डिस्क्रिप्शन पण आपण कॉपी करून घेऊयात. बघा हे डिस्क्रिप्शन आपण कॉपी करून घेतलं. देन आपण व्हॉट्सॲपमध्ये गेलो. आपलं डिस्क्रिप्शन जे काय आहे, आयटम नेम आपलं काय आहे, डिजिटल मार्केटिंग बरोबर. डिजिटल मार्केटिंग. देन आपण याची प्राईस 1000 रुपये टाकूयात. मी प्राईस टाकतोय जस्ट 900 रुपये आपण सेल प्राईस टाकूयात, म्हणजे 1000च्या कमी आलं बरोबर मित्रांनो. इथं त्याच्यानंतर आपण पेस्ट केलं, आपली डिस्क्रिप्शन बसते.
बरोबर. डिस्क्रिप्शन बसल्यानंतर आपण इंडिया सिलेक्ट केलं. इंडिया सिलेक्ट झाल्यानंतर आपण आपला जो इमेज आपण आता स्क्रीनशॉट काढलेला तो स्क्रीनशॉट इथं पेस्ट करायचा मित्रांनो. त्या पद्धतीने इथं आपण क्रॉप करू शकतो आपला स्क्रीनशॉट, बरोबर. देन आपण डन केलं, सेव्ह केलं, बरोबर. झाली आपली प्रोफाईल. दुसरी पण आपण कॅटलॉग सेव्ह केला, सेव्हिंग द आयटम, बरोबर. त्यानंतर आपण मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूया, हे झालं कॅटलॉग. देन कॅटलॉग नंतर खाली येऊयात, बरोबर. ॲड अकाउंट्स, बरोबर. इथं कॅटलॉग येईल तुमचा, काही सेकंदातच येत होतो. इथं कॅटलॉग ॲड अकाउंट्स, बरोबर. ॲड अकाउंट्समध्ये आपण काय करायचं की आपलं फेसबुक अकाउंट, बरोबर. फेसबुक अकाउंट आपलं लॉग इन करायचं, जेणेकरून आपल्या व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला कस्टमर व्हॉट्सॲपच्या प्रोफाईलवरती येईल तेव्हा त्याला फेसबुक अकाउंट पण आपलं शो झालं पाहिजे, बरोबर. देन तुम्हाला कोड वगैरे येईल तुमच्या मोबाईलवरती, तुम्ही तिथं फेसबुक अकाउंट पण तुमचं ॲड करू शकता ह्या पद्धतीचा. असं की पासवर्ड येतो तुमचा, पासवर्ड आल्यानंतर तुम्ही तिथं कोड टाकू शकता, तुमच्या सगळ्या डिटेल्स फुलफिल करू शकता आणि तिथं तुम्हाला कोड येऊ शकतो, बरोबर. आता इथं कोड येईल, आपण तो कोड टाकणार आहे. 556584, बरोबर. 556584 हा कोड टाकल्यानंतर आपलं फेसबुक जे आहे ते आपल्या बिझनेस व्हॉट्सॲपला कनेक्ट झालं. देन ट्रस्ट दिस डिव्हाइस, बरोबर. फेसबुकची सिक्युरिटी आहे त्याला, आपण ते पेज आपण त्यांना फेसबुकला म्हणजे आपण जे पेज आहे ते आपण पेज ॲड केलं. देन अशा पद्धतीचं पेज आपण ॲड करू शकतो फेसबुक आणि इंस्टाग्रामचं, बरोबर. तर त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो, हे झालं फेसबुक इंस्टाग्रामचं बिझनेस डिटेल्स. त्यानंतर आपण बिझनेस डिटेल्समध्ये आपल्या बिझनेसची जी काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स इथं टाकायचे आहेत मित्रांनो. जॉईन बिझनेस, आपल्या बिझनेसची जी काही डिटेल्स आहेत ती इथं तुम्हाला प्रायव्हेट कंपनी काय आहे ते टाकायचे, बरोबर. ॲड्रेस तुमचा काय आहे तो टाकायचा. इथं नंबर तुमचे, ईमेल ID इथं पण सेमच कॉपी करायचे, बरोबर. देन आपण बिझनेस डिटेल्स टाकल्यानंतर इथं अबाउटमध्ये इथं बघा, इथं काही लोक वेगळीच माहिती टाकतात, काही लोक वेगळंच टाकतात. इथं आपल्या पद्धतीचा आपल्या बिझनेसचं नाव जरी टाकलं किंवा बिझनेसच्या रिलेटेड किंवा तुम्ही इथल्या अवेलेबल बिझी बॅटरी अबाउट टू डाय कान टॉक व्हॉट्सअप ओनली ह्या पद्धतीचे पण तुम्ही आता मी बिझनेसच्या रिलेटेड एक ठेवला आहे, तशा पद्धतीचं तुम्ही बिझनेस सेटअप करू शकता. हे झालं आपलं प्रोफाईल, बरोबर. प्रोफाईलमध्येच किती आहे बघा मित्रांनो, हे झालं आपलं प्रोफाईल. ह्या अशा पद्धतीचं आपलं प्रोफाईल आपण बिझनेस सेटअप करताना करू शकतो, बरोबर. हे बिझनेस सेटअपचं फक्त प्रोफाईल क्रिएट झालं, ह्या पद्धतीचं तुम्ही सेटअपमध्ये प्रोफाईल करू शकता. देन मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला बघणार आहे आपण कॅटलॉग झाला आपला प्रोफाईलमध्ये, कॅटलॉग पण झाला आपला. हा जो आपण कॅटलॉग तयार केला तो कॅटलॉग झाला आपला, बरोबर. मेटा व्हेरीफाईड, हे काय असतं मेटा व्हेरीफाईड की फेसबुकने ज्या वेळेला आपली द जॉईन बिझनेस नावाचं आपल्याला फेसबुक अकाउंट काढायचं तर त्यांचे बजेट, आता नवीनच हा प्लॅन आला आहे, त्यांचे बजेट असतात मेटा व्हेरीफाईड, बरोबर. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज, फेसबुक व्हॉट्सॲप काय करतं, व्हॉट्सॲप ज्या वेळेला आपण एखाद्या पेजवरती ॲडव्हर्टायझिंग करतो फेसबुकवरती, तेव्हा इथून पण देखील आपण फेसबुकवरती ॲडव्हर्टाईज करू शकतो. ही आहे फेसबुक ॲडव्हर्टायझिंग, बरोबर. फेसबुक अँड अकाउंट्स, इथं अकाउंट्स ॲडचा परत त्यांनी मुद्दा दिला आहे, बरोबर. आता इथं आहे ग्रेटिंग मेसेज. इथं ग्रेटिंग मेसेज सदैव ऑन ठेवायचं मित्रांनो. जसं की हा ग्रेटिंग मेसेज आहे, ग्रेटिंग मेसेज आपण ऑन ठेवायचा आणि सेव्ह करायचा. आपण ग्रेटिंग मेसेज आपला घेऊयात. ग्रेटिंग मेसेज आपण घेतल्यानंतर पहिल्यांदा हा ग्रेटिंग मेसेज आहे आपला, बरोबर. हा ग्रेटिंग मेसेज आपण बघा, हॅलो वेलकम, हा असा ग्रेटिंग मेसेज तुम्ही तयार करायचा. नाही तर सोपं तर तुम्हाला ChatGPTवरती भेटून जाईल ग्रेटिंग मेसेज. ग्रेटिंग मेसेज असा घेतल्यानंतर हा ग्रेटिंग मेसेज तुम्ही इथं पेस्ट केला, डन केलं, बरोबर. हा ग्रेटिंग मेसेज म्हणजे काय की 14 डेजच्या आतमध्ये म्हणजे 14 दिवसाच्या आतमध्ये एखाद्या कस्टमरने आपल्याला 14 दिवसानंतर मेसेज केला तर ऑटोमॅटिकली आपला त्याला बिझनेसचं प्रोफाईल त्याला जातं. किंवा नवीन आपल्याला एखाद्या कस्टमरनं मेसेज केला तर त्याला ते बिझनेसचं प्रोफाईल जातं, हॅलो अँड वेलकम जशा पद्धतीचा असतो, बरोबर. हा ग्रेटिंग मेसेज सेव्ह करायचा मित्रांनो. त्याच्यानंतर अवे मेसेजमध्ये पण तुम्ही तुमचा अवे मेसेज टाकू शकता. जसं की आता मी इथं तयार करून ठेवला अवे मेसेज. बेसिकली आपण अवे मेसेज इन द सेन्स काय की आपण ज्या वेळेला एखाद्या बिझनेसमध्ये काम करत असतो किंवा एखादा बिझनेस रन करत असतो किंवा एखादं शॉप असेल, आपलं दुकान असेल कशाचं, तर तो
रिगार्ड्स आपला म्हणजे आता समजा आपण बिझी आहोत, एखाद्याने आपल्या कस्टमरला आपलं नेट तर चालू आहे पण आपल्याला एखाद्या कस्टमरनं मेसेज केला किंवा कस्टमरनं आपल्याला खूप क्वेरीज विचारली, तर एखादा मेसेज केला, ऑर्डर सांगितली, तर आपण त्यावेळेला अवेलेबल नाही. पण आपलं व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये एक फीचर आहे की अवे मेसेज. आपल्याला कस्टमरने ज्या वेळेला मेसेज करेल त्यावेळेला आपण इथं कॉन्टॅक्ट नंबर तुमचा टाकू शकता, काही क्वेरीज असतील तर तो डायरेक्टली कॉल करू शकतो. या पद्धतीचा तुम्ही अवे मेसेज टाकू शकता. ह्या अशा पद्धतीचा मी टाकला, हा पण तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. इथं शेड्यूल ऑलवेज सेंड रिसिप्ट सेंड टू एव्हरीवन, इथं तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टला पण टाकू शकता. फक्त अशा पद्धतीचा अवे मेसेज असतो, बरोबर. क्विक रिप्लाय, आता क्विक रिप्लायमध्ये तुम्ही ज्या वेळेला क्विक रिप्लाय बघा त्यावेळेला क्विक रिप्लायमध्ये तुमचं क्विक रिप्लाय म्हणजे आपण ज्या वेळेला एखादा मेसेज करतो त्यावेळेला तुम्ही क्विक रिप्लाय पण देऊ शकता. त्या क्विक रिप्लायमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे क्विक रिप्लाय ह्या पद्धतीचे दिसतील. जसं की आपण शॉर्टकट टाकला की बाबा क्विक रिप्लायमध्ये मला काय टाकायचं आहे, माझी डिस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन, बरोबर. तर इन्फॉर्मेशनच्या ऐवजी आपली इंट्रोडक्शन आपण जर म्हटलं की एखाद्या कस्टमरनं आपल्याला आपली इंट्रोडक्शन विचारले तर शॉर्टकट तुम्ही इंट्रोडक्शन टाकू शकता. आणि बेसिकली आपली जी काही इंट्रोडक्शन आहे, जसं की आता समजा मी इंट्रोडक्शन आपली टाकतो, हे बघा इंट्रोडक्शन बेसिकली तुम्हाला सांगण्यासाठी इंट्रोडक्शन आपण टाकतो. ह्याच्यामध्ये प्लस तुम्हाला बघा, प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये इमेज पण ॲड करायचा ऑप्शन आहे. इमेज पण तुम्ही ॲड करू शकता. या पद्धतीचं तुम्ही सेव्ह केला तर इंट्रोडक्शन तुमची तयार झाली, बरोबर. देन क्विक रिप्लाय झाल्यानंतर लेबल्स ह्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह क्लायंट, निगेटिव्ह क्लायंट करू शकता. इथं तुम्ही लिहू शकता निगेटिव्ह क्लायंट, पॉझिटिव्ह क्लायंट, बरोबर. इथं तुम्ही 20 लेबल कुठलेही ॲड करू शकता. पेड कस्टमर किंवा पेड क्लायंट, किंवा तुम्ही तुमच्या ऑर्डर असेल किंवा तुमचं किराणा मालाचं दुकान असेल किंवा तुमची कशाचंही दुकान असेल तर तुम्ही टाकू शकता की संडे कस्टमरमध्ये तुम्ही तुमचे संडे कस्टमर सगळे बघू शकता, सेव्ह करू शकता संडे कस्टमर. देन आपण व्हॉट्सॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की बाबा संडे कस्टमर हा इथं लेबल ॲड करायचा. इथं लेबल ॲड केल्यानंतर कुठला लेबल म्हणजे इथं आपल्याला दिसतं की इथं पिंक कलरचं दिसतंय तुम्हाला आणि इथं पण तुम्हाला दिसतं संडे कस्टमर कोण कोण आहेत. मग तुम्ही इथं लेबलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संडे कस्टमर म्हटलं की त्यांची लिस्टच येते. मग तुम्ही त्यांना डायरेक्टली म्हटलं तरी मेसेज टू कस्टमर म्हटलं की त्यांची ब्रॉडकास्ट तयार होते. ह्या पद्धतीचं तुम्ही सेटअप करू शकता. हे झालं आपलं बिझनेस व्हॉट्सॲपचं सेटअप. ह्या पद्धतीचं आपण बिझनेस व्हॉट्सॲप सेटअप करू शकता. ह्याच्यामध्ये भरपूर सारे फीचर आहेत मित्रांनो, एवढ्या वेळात होत नाहीत, तरी पण मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या पद्धतीचं तुम्ही बिझनेस व्हॉट्सॲपचं सेटअप केलं तर अजूनही ग्राहक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. ह्या पद्धतीचं तुम्ही कस्टमरला तुमचा प्रोफाईल दाखवू शकता. ह्या पद्धतीचा कॅटलॉग तुम्ही बनवू शकता. भरपूर सारे फीचर आहेत मित्रांनो. त्याचं सर्वांनी म्हणजे आपण काय करतो की आपल्या बिझनेसचा एक्झॅक्टली प्रोफाईलच बनवत नाही, त्यामुळे भरपूर कस्टमरला आपल्यापर्यंत पोहोचता येत नाही. ह्या पद्धतीचं छानपैकी तुम्ही बिझनेस प्रपोजल घेऊ शकता. देन क्विक रिप्लाय झाला, हवे मेसेज झाला, ग्रीटिंग मेसेज, लेबल्स तुम्हाला सगळं सांगितलं. फेसबुक, इंस्टाग्राम ॲडव्हर्टाईज कशी होते, कॅटलॉग कसे ॲड करायचे, मेटा व्हेरीफाईड काय आहे, प्रोफाईल काय आहे, प्रोफाईलमध्ये सगळे आपण प्रोफाईल दाखवले. ह्या पद्धतीचं तुम्ही प्रोफाईल ॲड करू शकता.